अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही हाडाची तू काडी करूनी केले रक्ताचे पाणी तुझ्या सारखे कष्ट आई केले नाही आई तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिटणार नाही फेडू शकत एवढा मोठा उपकार आईने केलाय चुकविला लाग कळिकाचा कोणाशी न लगे साधनांचा पांग करणे केला त्याग देहबुद्धी हरिभजनी हे धवळी जग करणे केला त्याग बुद्धि विठ्ठल परम पुरुष शौर्य पांडुरंग मुरारी कमल नयन हासन गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे सदय धवल हासं विठ्ठलं चिंतया पांडुरंग कलावद्योधरार्थावतारं कलंकं तेजोधिका मोदिवत्रं खलानी शिवादापमुदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदीपं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नादतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरास नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्याची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक आहे पायारी मस्तक आहे वारकरी संता वारकरी संतानाया वारकरी वारकरी संतांच्या सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते विठ्ठल रामकृष्ण हरी रामकृष्ण इकडे बाकीच्या बसलेल्या रुसल्या काय नाही ना रामकृष्ण हरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग तुम्हा आम्हा साधकांचे मायबाप वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जड जीवाचा या अज्ञानी जीवाचा आपल्या सर्वांच्या उद्धाराची ताकद आणि खरी अर्थानं उद्धार करण्याचं सगळ्याचं साधन आपल्यापर्यंत सहजतेनं पोहोचवणारे महान संत जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकोबाराय श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा सुंदर असा अभंग श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल उपस्थित सर्व जनसमुदाय आपण सर्वच जण तिकडे 2 आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी काशीबाई रामचंद्र भालेराव या पवित्र पुण्य आईच्या या मातेच्या प्रथम पुण्यस्मरण म्हणजे पहिल्या वर्षश्राद्ध या विधीनिमित्त या ठिकाणी भालेराव कुटुंबाच्या दुःखामध्ये सर्वजण सहभागी आहोत. कारण या वेळेला माणसाला माणसाच्या पदाची नाही, माणसाला माणसाच्या धनाची नाही,
माणसाला माणसाच्या श्रीमंतीची वैभवाची नाही, तर माणसाला माणसाच्या शाब्दिक आधाराची फार मोठी गरज असते दुःखाच्या काळात. पण जगाचा असा नियम आहे, सुखामध्ये परकी माणसं सुद्धा आपली असल्यासारखी वागतात आणि दुःखामध्ये आपली माणसं सुद्धा परक्यासारखी होतात. हा नियम आहे, किंबहुना असं पाहिलं जातं बऱ्याचदा. पण आज खरी अर्थानं या भालेराव कुटुंबाचं फार मोठं चांगलं कर्म म्हणावं. या आईनं किती धन कमवलं, या आईनं किती जायदाद कमवली, या आईनं किती श्रीमंती कमवली आणि या आईनं आपल्या लेकरांपर्यंत किती इस्टेट पोहोचवली हे मला माहित नाही. पण तरी देखील या आईला धन्यता आहे. एक जण मला विचारू लागला, म्हटले ताई तुम्ही 2च तासाकरिता कीर्तनाला येता, 2 तासाच्या कीर्तनामध्ये गेलेली व्यक्ती चांगली होती की वाईट होती हे तुम्हाला कसं कळतं? म्हणजे कुटुंब सांगतं म्हणून तुम्ही कीर्तनात सांगता का? लोक सांगतात म्हणून तुम्ही कीर्तनात सांगता का? म्हटलं चांगल्याची ओळख करून द्यायची गरज पडत नाही. चांगल्याचं काय कौतुक सांगणार कोण? नाही, मग तुम्हाला कसं कळतं ती व्यक्ती गेलेली चांगली होती की वाईट होती? आणि कीर्तनात तुम्ही त्या व्यक्तीबद्दल एवढं चांगलं चांगलं कसं बोलू शकता? मग अगदी बरोबर आहे, प्रश्न खरा आहे. पण खरी अर्थानं ती व्यक्ती चांगली होती की वाईट होती हे कुणाला विचारण्याची गरज पडत नाही. आज सुरुवात होते ना होते इथं एवढी उपस्थिती पाहिल्यानंतरच कळतं या आईचं पुण्यकर्म किती मोठं असेल. काय सांगण्याची गरज आहे? धनवान बरेच आहेत, ऐश्वर्य संपन्न पदाधिकारी अधिकारी भरपूर आहेत, पद पैसा कमवून गेलेली भरपूर आहेत. उपजले मेले ऐशी किती, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती कबडी गेली नाही. हा, त्यांच्यापेक्षा तर आपली संपत्ती कमीच असेल असं मला वाटतं थोडीफार. धनवान भरपूर गेलेत, ऐश्वर्य संपन्न भरपूर गेलेत आणि अभिमानी सुद्धा भरपूर गेलेत. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, उत्तमाची भुरे कीर्ती मागे, उत्तमाची भुरे कीर्ती मागे. एका मोठ्या सिटीमध्ये माझं कीर्तन होतं, फार मोठं सिटी एरिया, अगदी प्रोफेशनल. त्यांनी असं बाहेर पटांगणात नाही कीर्तन घेतलं, त्यांचं घरच एवढं मोठं होतं की त्यांनी घरामध्ये कीर्तनाचं आयोजन केलं. घराच्या हॉलमध्ये, म्हणजे हॉल किती मोठा असेल, भव्य स्वरूपाचं अगदी डेकोरेशन करून, फार सुंदर अशी लाइटिंग वगैरे करून, शेजारी स्विमिंग पूल, असं सगळं त्यांचं घर, मोठा महाल बंगला. आणि अशा बंगल्यामध्ये कीर्तनाचं, आम्ही तिथे गेल्याबरोबर त्या ठिकाणी मला फार आनंद झाला, फार छान वाटलं. म्हटलं किती मोठं घर आणि केवढं मोठं नियोजन केलंय. मी धरून 10 माणसं होती. नाही कळालं का? मी धरून बळ ऐकायला बसवलेली. मी काय सांगते तुमच्या लक्षात आलं का? तुम्ही किती पद कमवून गेलात, तुम्ही किती धन कमवून गेलात, तुम्ही किती पदाधिकारी होऊन गेलात, याच्यापेक्षा तुमचं सत्कर्म काय आहे? कारण परमार्थामध्ये कर्मालाच अधिक महत्व आहे. परमार्थ काही जगणंच कर्माच्या अधीन आहे. कर्माशिवाय इथपर्यंत कोणती गोष्ट होते का? जे आपलं कर्म आहे ते आधी मांडून ठेवलेलं आहे आणि त्या पद्धतीनंच आपल्याला भोगावं लागतं. हे मी नाही सांगत, ज्ञानोबाराय सांगतात, जे जयाचे कर्मसूत्र मांडून ठेविले स्वतंत्र, तो तेची गतीसी पात्र होईल. जे केलं कर्म झाले
आता टाळ्या सुद्धा त्यांच्या वाजते ज्यांना स्वर कळाला. असं आहे ते. नाही तर काही प्रसंगी राग गायला तर रागाने पाहते जे कुठून आणले. पण ज्याला कळाला त्याला आनंद घेता येतो बरं का. हे पुढे बसलेले असे करतेत कोणी माना हलवतं. हे का करतात? काहीतरी भाव कळाला असेल ना, थोडीफार जाणीव झाली असेल. आणि ज्याला खऱ्या अर्थानं या संगीताची, या थोड्याफार स्वराची, थोड्याफार तालाची जाणीव आहे, परमार्थाचा आनंद घेता येतो. लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही कथेला बसा, सत्संगला बसा, कीर्तनाला बसा, ज्यांना स्वरही कळेना आणि तालही कळेना ते असेच पाहत बस. अख्खं कीर्तन संपतं तरी प्रश्नचिन्ह जात नेमकं चाललंय काय. त्यांना शेवटपर्यंत कळत नाही नेमकं. आणि काही लोक तर एवढी विचित्र राहते, त्यांना कीर्तनातला कुठलाच स्वर कळत नाही, कुठलाच नाही, फक्त एक स्वर कळतो, ज्ञानेश्वर. काय टाळ्या वाजवायला, काय उपयोग. थोडी जाणीव असली पाहिजे, थोडी. एवढं सगळं हे म्हणेल आज भजन हे कीर्तन नाहीये बरं. आजचं कीर्तन हे फक्त कीर्तन नाही, तर आजचं कीर्तन हा ब्रह्मरस महाप्रसाद आहे. लक्षात ठेवा. हा ब्रह्मरस आहे. आणि हा ब्रह्मरस प्रत्येकाला खाता येत नाही. ब्रह्मरस खाण्यासाठी हे गुलाबजामन बासुंदी कोणी खाईल आणि किती खाईल. पण या ब्रह्मरसाला चाखण्यासाठी विशिष्ट पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी तो ग्रहण करावा लागतो. ब्रह्मरस करू भोजना पंगतीन संतांची संगती सर्व काळ. आणि कसा आहे तो, तू का म्हणे पोट झालेची न धाय तरी खादलेची खाई आवडीने असा येतो. विठ्ठल कर्माच्या अधीन असलेला हा प्रपंच, कर्माच्या अधीन असलेली आपण सगळेजण, सगळ्याला चुकवता येतं, कर्माला चुकवता येत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. बरीचशी माणसं कर्म करत असताना मांजर जसं डोळे झाकून दूध पिते तसे कर्म करतात. आजी मांजर दूध पित असताना डोळे मिटून दूध पिते. तिला वाटतं अख्खं जग मला बघत, मी डोळे मिटले म्हणजे कोणीच मला पाहत नाही. अगं बाई, तुला जग दिसत नाही पण जगाला तू दिसतेस. तसं आपण काही माणसं कर्म करत असताना कोणालाच दिसत नाही, कुणालाच कळत नाही अशा भावाने कर्म करतात. पण एक गोष्ट सांगू, जगाला कळो ना कळो, सगळ्याचा कर्मात धरता त्या ठिकाणी करता धरता तो आहे. देता देव विता नेता नेव विता. त्यामुळे कर्म चुकवता येत नाही. जे काही आपलं दुःख सुख यश अपयश जे काही आपल्या जीवनात प्राप्त होतं, संत ज्ञानेश्वर महाराज इतकं गोड सांगतात. किती कर्मावरती उभे आहेत. वांचुनी देते घेते अनेक, निभ्रांत नाही सम्यक, तेथे कर्मची फलसूचक मनुष्य लोकी. काय म्हणतात? कोण दुसरं द्यायला आणि घ्यायला मोकळे. माणूस म्हणतो यानं मला दुःख दिलं, त्यानं मला सुख दिलं, हिनं माझं चांगलं केलं, त्यानं माझं वाईट केलं. कुणाला वेळ नाही कुणासाठी जगायला. कोणी कुणाला देत नाही, कोणी कुणाचं अडवून घेत नाही. लक्षात ठेवा. केले कर्म झाले त्याची भोगा आले. सांगण्याचं तात्पर्य, या मातेचं सत्कर्मच आज या मातेला इथपर्यंत पोहोचवतं. नाही तर कोण वर्ष श्राद्ध तरी करतं. ज्या काळात जगतोय तो फार महाभयंकर असा क्रूर असा काळ आहे. जे युग आपण पाहतोय ते कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये आई बापाची सेवा करणारी सुद्धा फार महान असली पाहिजेत. प्रत्येकाला आई बापाची सेवा घडत नाही. आत्ताच आम्ही घरी बसल्यानंतर विषय झाला, फार मोठे एक डॉक्टर, फार मोठा व्यक्ती, फार मोठं चांगलं कर्म त्यांनी करावं. आमचे भोसले महाराज होते तिथपर्यंत नांदेडला, परंतु पोटच्या लेकरानं घात करावा, पोटच्या लेकरानं बापाचा बळी घ्यावा, ही अशी परिस्थिती कलियुगात आहे. मी काय सांगते, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आईवडिलांची सेवा घडत नाही. प्रत्येकाला आईवडिलांची सेवा घडत नाही. काहीतरी त्या पाठीमागे आपलं पूर्वसंचित पूर्व प्रारब्ध असू शकतं. पण आज ज्या अर्थी भालेराव कुटुंबाला आईची सेवा करायला मिळतीये, निश्चितच कुठे ना कुठेतरी चांगलं कर्म या भालेराव परिवाराचं, या मुलांचं असलं पाहिजे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. नाही तर कोर्टामध्ये अजूनही केसेस चालू आहेत आई बापाचे वर्ष श्राद्ध करण्याबाबत. आई बापाला सांभाळण्याबाबत तर होतेच होते, पण आता विधी करण्याबाबत सुद्धा मुलं भांडू लागलेली आहेत. मी दशक्रिया केला, तू 13वा कर, मी 13वा केला, तू वर्ष श्राद्ध. अशा पद्धतीनं ज्या आईबापानं दुष्काळाच्या काळात पोरांना एकत्रितपणे जगवलं, आज पोरांच्या सुकाळामध्ये
एका आईबापाला व्यवस्थित त्यांना सांभाळता येत नसेल, ही आजची परिस्थिती नाही येत काही प्रसंगी. पण खरी अर्थानं हे भालेराव परिवाराचं फार पूर्वसंचित जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या एका जन्माचं नाही राहत. ज्यांना कळालं मागच्या अजून पाठीमागे आवाज येतोय का माझा? सिस्टीम फार उत्तम आहे. आमच्या निखिल दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. फार तळमळीनं ते सिस्टीम ऑपरेटिंग करतात. इकडे स्वर वाढला की त्यांचा हार्टबीट वाढतं, तिकडे बटनावरती हात फिरतो. अनंत जन्माचं पुण्य आईची सेवा करण्यासाठी भालेराव कुटुंब उभे आज त्यांच्या पाठीमागे. त्यांची मुलं, त्यांच्या मुली, त्यांचे नातवंड, मुली नाही त्यांच्या सुना, पण मुलींप्रमाणेच असणाऱ्या त्यांच्या सुना. खरी अर्थानं श्री शिवाजी रामचंद्र भालेराव, भाऊसाहेब रामचंद्र भालेराव, तसेच त्यांच्या सुना रत्नाबाई रामचंद्र भालेराव, मंगलाबाई रामचंद्र भालेराव, कल्पना साहेबराव भालेराव, तसेच त्यांची पुतणी अशोकराव भालेराव, संपत संजय भालेराव, तसेच त्यांचे नातू नितीन भालेराव असतील, अमोल भालेराव असतील, बबलू भालेराव असतील, सोनू भालेराव असतील, सर्वच त्यांचं कुटुंब परिवार. या मातेनं आपल्या लेकाच्या जाण्याचंही दुःख पचवलं. ज्येष्ठा आधी कनिष्ठाचं जाणं हे आणि आईच्या जीवनामध्ये असं येणं हे फार 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 दुःखाचं आहे. पण खरी अर्थानं पुढं कुटुंबाला घडवायचं ही ताकद आईचीच राहते. कुटुंबाला उभा करण्याची, कुटुंबाला घडवण्याची आणि कुटुंबाला खरी अर्थानं स्वतःच्या पायावरती उभा करण्याची ताकद जर कोणी दिली तर या मातेनं दिली. शून्यातून विश्व निर्माण केलं आईनं. आज सगळ्या साधनातून आपण आयुष्य जगतोय, तरी सुद्धा बऱ्याचशा महिलांना प्रपंच कठीण वाटतो. सगळं जागच्या जागी आलेलं आहे. आपल्याला हंड्यानं पाणी भरायचं नाही, आपल्याला कुठे इतर ठिकाणी कुठे बाहेर जाऊन सुद्धा कार्य करण्याची गरज नाही. सगळं घरामध्ये पटणात आपल्या हातामध्ये सगळं जग आलं, सगळी साधनं आली. हां, एवढा सुलभ प्रपंच आपल्या जवळ आहे. ज्या काळात काही साधनं नव्हती आणि कष्टाशिवाय पर्याय नव्हता, अशा काळामध्ये या जुन्या जाणत्या माता माऊल्यांनी प्रपंच केलेला आहे. आणि माझी खास करून सुनांना विनंती राहते, बोलली एखादा शब्द सासू, एखादा शब्द जर सासू अधिक बोलली तर थोडं सहन करून घेण्याची ताकद ठेवा. कारण त्या बिचारीनं काही साधनं नसताना अगदी शून्यातून प्रपंच आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आपण आयत्या प्रपंचावरती आलोय, पण तिनं बिचारीनं फार कष्ट करून केला की नाही कष्ट. 2-2 लुगड्याचं एक लुगडं करून 2-2 वर्ष वापरलं तुम्ही. आज कपाट भरून साड्या राहतात, कोणती घालावी याचा प्रश्न पडतो. साड्यांचा ढीग अंगावरती पडावा एवढ्या साड्या आहेत. पण खरी अर्थानं तिनं प्रपंच उभा करत असताना, आपल्या मुलांना घडवत असताना अपार कष्ट केले. म्हणून आज खरी अर्थानं ती आईच्या उपकाराची जाणीव कुटुंबानं ठेवली आहे. आणि वर्षश्राद्धाच्या विधीच्या माध्यमातून हे सर्व निश्चितच हे कुटुंब सद्गतीची प्रार्थना करते. वर्षश्राद्ध म्हणजे काय हो? आणखीन थोड्या पाठीमागे गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी वर्षश्राद्ध 13वा दशक्रिया हे फार मोठ्या प्रमाणात वाढलेले. बाकी अगदी एवढ्या मोठ्या प्रमाणात काही केलं जात नव्हतं. भजनं व्हायची, कीर्तनं व्हायची, पण सामान्य तऱ्हेनं. पण आता याचं स्वरूप फार मोठं झालेलं आहे. काय गरज आहे या कीर्तनाची, काय गरज आहे वर्ष श्राद्धाची? एक जण म्हटला, ताई गेलेला व्यक्ती वर्ष झालं गेला, 1 वर्षापूर्वी त्याचा देह गेला, मग काय उपयोग आहे त्याच्या पाठीमागे हा सगळा पसारा घालण्यात? म्हटलं पसारा, काही उपकार आहेत की नाही त्यांचे आपल्यावर? काही संबंध आहेत की नाही त्यांचे ना आपले? काही जबाबदाऱ्या आहेत की नाही आपल्या त्यांच्या प्रती? एक गोष्ट नीट लक्ष देऊ नाही का? हे कीर्तन, हे भजन कशासाठी केलं जातं? जसं जुन्या काळामध्ये लोक एका गावाहून दुसऱ्या गावी प्रवास करत असताना हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, स्वीट्स, होम असं काही नव्हतं.
त्यावेळी घरातून भाजी भाकरी घ्यायची, चटणी भाकरी घ्यायची आणि पुढच्या प्रवासाला निघायचं. जिथे कुठे मुक्काम असेल तिथे भाकरी खायची. शिदोरी, जसं शिदोरी सोबत घेऊन प्रवास करावा लागत होता, तसं आजचं कीर्तन म्हणजे या जीवा आत्म्याच्या सद्गतीच्या या प्रवासाची शिदोरी. एवढं ध्यानात ठेवा. या आत्मस्वरूपाच्या प्रवासाची शिदोरी नामस्मरण रूपी, जे की आपल्याला सद्गती प्राप्त करून देते. आणि त्या योगानं आपण संतांचे विचार ऐकतोय, त्या योगानं आपण खरी अर्थानं त्यांच्या विचारांचं अनुकरण करतोय. आणि हे सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये फार गरजेचं आहे. आज जे ज्याकरिता जन्माला आलो ते कर्मच जर आपल्याला कळालं नाही, भलतं सगळं काही केलं. प्रपंचासाठी भरपूर जगत आलो, व्यवहारात चांगलं जगलो, इतर जगासाठी चांगलं जगलो, पण भगवंताकरिता जगलो नाही. ज्याच्याकरिता देह मिळाला तेच कर्म जर घडलं नाही, तर मला सांगा याचा उपयोग होईल का? याचा लाभ मिळेल का? नाही मिळणार ना. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फट बधिके. ज्याच्याकरिता जन्माला आलो. मुलीचं लग्न केलं थाटामाटात, आई बापानं फार चांगल्या पद्धतीनं पोरीचं लग्न केलं, फार सुंदर चांगलं लग्न केलं आजी. आता पूर्वीसारखी लग्न सुद्धा राहिली नाही. आताच्या लग्नात आणि पूर्वीच्या लग्नात सुद्धा फरक झाला. आता बारीक बुंदी, बारीक गुलाबजाम, मोठा गुलाबजाम. पूर्वी एक पदार्थ असला तरी अख्खं गाव समाधानात जेवायचं. आता 1000 प्रकारचे पंचपक्वान्न राहतात, 1000 प्रकारचे पदार्थ राहतात, तरी सुद्धा खाता येत. पूर्वीचे लग्न आताचे लग्न फरक होते. फार थाटामाटात, पाहिजे तेवढा खर्च, पाहिजे तेवढं सगळं 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 तिथपर्यंत लग्नाला. कारण पोरगी अशा तशा ठिकाणी नाही. अमेरिकेचा नवरदेव, अमेरिकेचा नवरदेव केला होता. अमेरिकेत गेली लग्न झाल्यानंतर सासरी. महिना, 2 महिने, 3 महिने, 4, 6 महिने झालं. 6 महिने झालं पोरगी माहेरी आली नाही. आता 6 महिन्यानंतर जावई बापूंचा फोन आला. म्हणले सासूबाई, बरेच दिवस झालं सासरवाडीला आलो नाहीत, पण आता पुढच्या महिन्यामध्ये माझं एक काम आहे, त्यामुळे मी भारतात येणार आहे. अमुक अमुक तारखेला, या वेळेला, या दिवशी मी भारतात येणार आहे, पण माझ्याकडे जास्त वेळ नाही, फक्त 2 तास. किती वेळ आहे? 10 ते 12:30. चला, फक्त 2 तासाचा वेळ आहे. त्यामुळे जे काही तुम्हाला पाहुणचार करायचं असेल ते फक्त 2 तासामध्ये. सासूना जसा फोन ऐकला, बटनावरती, त्या मोबाईलवरती बटनावरती बोट पडतं ना पडतं, तिनं तयारी सुरू केली. पंचपक्वानाचं जेवण बनवा, अमुक अमुक पाहुण्यांना आमंत्रण द्या. 6 महिन्यानं जावई बापू येतात आणि असा तसा जावई नाही, अमेरिकेचा जावई येतो. हे अरे सगळ्या गावाला आमंत्रण, सगळ्या पाहुण्यांना आमंत्रण. सासूबाईला झोप लागत नव्हती, या कुशीची त्या कुशी, त्या कुशीची. ते काय म्हणतात, नाकाची नद गहाण राखी जावयाचा मान, काहीतरी म्हणतात. नाकाचा मोती ठेवी गहाण. नाकाचा मोती ठेवी गहाण, पण राखी जावयाचा मान. नाही, खरं राहतंय ते. तिने एवढी तयारी केली आजी, एवढी तयारी केली. पाहिजे तेवढं सगळं, सगळ्या लोकांना बोलावलं, आमंत्रण दिलं, मंडप वगैरे मोठं डेकोरेशन केलं. कोणी हार घालायचा, कोणी गाडीतून आणायचं, कोणी एअरपोर्टवरती जायचं, कोणी तिथून घेऊन यायचं, कोणी घरात आल्यानंतर पाणी द्यायचं, कोणी हार घालायचा, कोणी बुक्का लावायचा, कोणी टोपी घालायची. इथपासून पंचपक्वान्नाचं जेवण बनवलं.
सगळे पदार्थ जावई बापूंना खायला मिळाले पाहिजेत. लोकांच्या पंक्ती बसून ठेवल्या का, जावयाला वेळ कमी आहे. पंक्ती बसून ठेवल्या, ताटात पदार्थ वाढून ठेवले. फक्त आता जावई बापूंनी यायचं आणि ताटावरती बसायचं. इथपर्यंतचं नियोजन करून ठेवलं. आदल्या दिवशी सगळं नियोजन झालं. पहाटेपासून सासूबाई वाट पाहू लागल्या. पहाटेपासून वाट पाहू लागल्या. आज जावई बापू येणार, आज माझी लेक येणार, 6 महिन्यांनी येणार. सगळ्या गावाला आमंत्रण दिलं. अख्खं गाव गोळा झालं. आदल्या रात्री पाहुणे रावळे मुक्कामीच येऊन थांबले. भोजनाच्या पंक्ती बसल्या होत्या. भोजनाचा घमघमाट सुटला होता. पंचपक्वान्न झालं होतं. वा 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 वा. आणि पहाटे नंतर सकाळी 8 वाजता जावई बापूंचा फोन आला. सासूबाई, एअरपोर्टवरती पोहोचलोय 8 वाजता. काही वेळानंतर फ्लाईट निघणार आहे आणि मग आम्ही काही तासानंतर या ठिकाणी पोहोचू. ठीक आहे, तुम्ही आरामात या. इकडे सासूबाई वाट पाहत होती. आनंद गगनात मावत नव्हता. 10 वाजता फोन आला. सासूबाई, महत्वाचं काम निघालं, फ्लाईट कॅन्सल झाली. वा 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 वा. म्हणून आम्ही तुम्हाला 3 वेळा इथंच बोलवलं. कारण ही कॅन्सल झाली पण आली. हे उडण्याचं आलं. फ्लाईट कॅन्सल झाली. जावयाची फ्लाईट कॅन्सल झाली आणि येणार नाही हे कळल्याबरोबर सासून बासुंदीतच फोन फेकला. काय सांगता, येणार नाही जमणार. थोडं महत्वाचं काम निघालं, जमणार नाही. फ्लाईट पुढची पकडली. 2 महिन्यानं मी येणार. अख्ख्या पंक्ती बसलेल्या. आता फक्त सुरू करायची बाकी होती. ह्या सासूबाईचा फोन जसा ठेवला, लोकाला वाटलं जावई बापू आले. यांनी सुरुवात केली खायला. केली. सासूबाईच्या समोर हे जेवू लागले. तळपायाच्या मस्तकाला गेली. म्हणले, ओ सासूबाई काय झालं, विचारू लागले. म्हणले, काय झालं, एवढ्या रागताय काय तुम्ही, रागात का, एवढा का त्रास करून घेताय, नेमकं झालं काय झालं. आत्ताच जावयांचा फोन आला. एवढी तयारी केली, एवढं नियोजन केलं, एवढं पंचपक्वानाचा स्वयंपाक केला आणि आत्ता जावई बापू सांगतायत मी येणार नाही म्हणून. बसलेली लोक म्हणले, तुम्ही टेन्शनच घेऊ नका, अजिबात काळजी करू नका, बासुंदी सकट सगळं आम्ही आणतो, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. एक पदार्थ सुद्धा आम्ही रिकामा ठेवणार नाही, तुम्ही जेवणाचं टेन्शन. मला एक गोष्ट सांगा, स्वयंपाक वाया गेला नाही त्याचं दुःख नाही. स्वयंपाक अख्ख्या गावानं जेवलं, सगळ्या पाहुऱ्या रावळ्यांना स्वयंपाक जेवला, पण ज्याच्याकरिता बनवला होता तोच नाही जेवला, समाधान वाटेल का? ज्याच्याकरिता बनवलं होतं त्याच्या मुखापर्यंत गेलं नाही, समाधान वाटेल का? सगळ्यांनी खाल्लं, सगळ्यांनी, कोणी उरलं नाही, पण ज्याच्यासाठी बनवलं होतं तो मात्र जेवला नाही. अहो, ज्याच्यासाठी जन्माला आलो, ज्याच्याकरिता जन्माला आलो, त्या भगवान परमात्म्यालाच हा देह अर्पण केला नाही, अख्ख्या जगापर्यंत आपण कर्म करावं, अख्ख्या जगासाठी जगावं, पण देवासाठीच जगला नाही, काय सार्थक झालं या जन्माचं? विठ्ठल यांना बरं वाटलं म्हणजे स्वयंपाकाचा विषय निघालाय आता काहीतरी. पण सार लक्षात ठेवा, मी का सांगते, तात्पर्य एकच आहे, ज्याच्याकरिता जन्माला आलोत त्या भगवंताचं चिंतन विसरता कामा नये. कारण याला उद्धारण्याची ताकद दुसऱ्या कोणात नाहीच आहे. आपण भगवंताजवळ कळवळीनं प्रार्थनेनं गेलं पाहिजे की आता माझा उद्धार कर म्हणून. तारी मज आता रखुमाईच्या कांता, तारी मज आता रखुमाईच्या कांता, पंढरीच्या नाथा माय बापा, पंढरीच्या नाथा माय बापा, माय बापा, तारी मज आता आणि संतांना याचं ज्ञान आहे, आपल्याला नाहीये, पण संतांना जाणीव आहे.
म्हणून संत प्रपंचाची आसक्ती कधी धरत नाही, प्रपंचाबद्दल जास्त प्रेम अंतःकरणामध्ये ठेवत नाही. त्यांना माहित आहे कधी ना कधी तरी ते संपणार आहे, कधी ना कधी तरी त्याचा त्याग करावा लागणार आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय प्रपंचाला शून्य सांगतात, संसाराला शून्य सांगतात. ज्याचा प्रपंच शून्य आहे त्यानं प्रपंचाला शून्य घातलं तर काही वाटत नाही, पण जगद्गुरु तुकोबारायांचा प्रपंच महान संपत्ती आहे, सावकारकी आहे त्यांच्या घरी, अख्ख्या गावाची वतनदारी आहे त्यांच्या घरी. आपण तुकाराम महाराज आपण म्हंटलो, पण अख्खं गाव त्यांना शेठ म्हणत होतं, शेठ. हा मान आहे जगात, हा मान आहे गावात. आणि अशा तुकोबारायांनी संसारावरती शून्य घालावं म्हणजे ही फार विचार करण्याची गोष्ट आहे. कारण संतांच्या दृष्टिकोनात प्रपंच कसा आहे, संतांच्या दृष्टिकोनात संसार कसा आहे. अरे हा संसार दोघा जीवाचा विचार. वा वा वा, देतो सुखाला नकार आणि दुःखाला होकार. अरे हा संसार जसा तवा तुयावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. संसाराच्या तापे तापलो मी देवा, संतांचा हा दृष्टिकोन संसाराबाबत आहे, प्रपंचाबाबत आहे. कसा संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे, कीर्तन करावे सोनी नसावे. सत्यवादी
वाजवा बरं पाठीमागच्यानं एकदा मोकळे म्हणाला की म्हणजे पुढे बसलेली काम करते ना आम्ही कशाला टाळे वाजवू. सगळ्यांनी आनंद घ्या. संतांचा दृष्टिकोन फार वेगळा आहे, तुमचा आमचा दृष्टिकोन वेगळा आहे. आपण प्रपंचाला पूर्णत्वाला नेण्यामध्ये अख्खं आयुष्य घालवतो. संत सांगतात आपण प्रपंचाला कितीही पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो अपूर्ण आहे, तो पूर्णत्वाला जाऊ शकतच नाही. किती दिवस आपण प्रपंचाच्या गोष्टी पुरवल्या म्हणजे खरी अर्थानं तो पूर्ण होईल. अजून किती साधनं तिथपर्यंत पोहोचवली म्हणजे प्रपंच पूर्णत्वाला जाईल. हा प्रपंच आहे, हा पूर्णत्वाला जात नाही. संत सांगतात आपण प्रपंचाला पूर्णत्वाला नेण्याची गोष्ट करू नका, आपण परमार्थ पूर्णत्वाला नेण्यासाठी जगत चला, परमार्थासाठी जगा. प्रपंच आणि परमार्थ एक गोष्ट ध्यानात ठेवा, दोन्ही गरजेचं असतं बरं का. एक जण मला म्हटले ताई प्रपंच करायला गेलो तर परमार्थ राहील, परमार्थ करायला गेलो प्रपंच राहील, काय करावं काही कळत नाही. आजी भाजीमध्ये जर मीठ नसेल तर भाजी आळणी राहते, बरोबर. आणि भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर बरोबर म्हणजे खारटही चालत नाही आणि आळणी चालत नाही. चांगली चवदार भाजी व्हायची असेल तर मीठ प्रमाणातच असावं लागतं. जसं भाजीमध्ये मीठ प्रमाणातच असलं पाहिजे तसं परमार्थामध्ये प्रपंच प्रमाणातच असला पाहिजे. भाजी म्हणजे परमार्थ आहे, मीठ म्हणजे प्रपंच आहे. चवीपुरता घेतला, सोडून नाही द्यायचा. फार सुंदर जगद्गुरु तुकोबारायांचा प्रपंच आपण पाहिला, पण खरी अर्थानं एवढा असून सुद्धा संत कशाकरिता प्रपंचासाठी त्या ठिकाणी प्रपंचाला दूर करतात, कशाकरिता प्रपंच या ठिकाणी शून्य म्हणून सांगतात. त्याचं काय कारण असेल तर निश्चित पुण्यकर्माचा धर्म वाढवण्याकरिता, कारण संतांचा तो अवतारच याकरिता आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संसाराच्या नावानं शून्य घालतात. संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे
संसाराच्या नावे घालोनिया शून्य. शून्य घालवणं म्हणजे किंमत वाढवणं का? इकडे शून्य घालवणं म्हणजे किंमत वाढवणं की कमी करणं? आपण सहजतेनं बोलत असतो, अहो या माणसाला शून्य किंमत आहे, याच्याकडे लक्ष देऊ नका. एखाद्याला शून्य किंमत, याला याचा काही ऐकून घेऊ नका. शून्य किंमत म्हणजे किंमत कमी झाली. हा, पण शून्य जेव्हा अंकाचा आधार घेतो, आसरा घेतो, त्यावेळी मात्र शून्याची किंमत. तसा एकटा शून्य तो शून्यच आहे, त्याला काही किंमत नाही. पण ज्यावेळी तो एखाद्या अंकाचा आधार घेईल, तो एका जवळ गेला तो 10 झाला, म्हणजे 10 पटीनं त्याची किंमत वाढली. अजून एक जण त्याच्या जवळ गेला, 100 पटीनं वाढला. अजून एक जण त्याच्या जवळ गेला, 1000 पटीनं वाढला. अजून एक जण त्याच्या जवळ गेला. पाठीमागे किती ऐकताय म्हणले तुम्ही? मी फक्त चेक करत होते किती जणी आहेत ऐकणाऱ्या. 10,000 पटीने वाढला. अंकाच्या जवळ गेल्यानंतर त्याची किंमत वाढते, पण एकट्या शून्याला काही किंमत नाही. संत सांगतात संसारावरती शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य. शून्य घालणं म्हणजे संसार सोडणं नाही बरं का, संसार त्यागणं नाही. शून्य घालणं म्हणजे संसाराला अंतःकरणापासून संत किंमत देत नाही. प्रपंचाला फार मोठं स्थान संत देत नाही, कारण त्यांना माहीत आहे की कधी ना कधीतरी हा दुःखरूप दुःख बांधवडी आहे. हा संसार सुखाचा विचार नाही कुठे. याच्यासाठी किती जगत राहिलो, कितीही जरी प्रयत्न केले तरी शेवटी हा दुःखच देणार आहे. संसार दुःख मूळ चहुकडे विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शून्य. पाठी लागले ओढाळ कवनामी शरणचा दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागो सदैवाचा तो बापर उपकारी. अधोळ्यासी दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. संसार दुःख ज्याचं मूळच दुःखाचं आहे, त्याला सुखाची फळं येतील कशी? आपण बोरच खाणं चुकीच्या ठिकाणी सुरू केलं. पाणीच नाही ज्या जमिनीत, तिथे बोर काही खणता. जिथं सुखच नाही तिथे काय सुखाची अपेक्षा धरता? आज सध्याच्या काळात अनेक जण सांगतात अमुक अमुक गोष्टीनं सुख मिळेल, अमुक अमुक यानं सुख मिळेल. आणि बरीचशी माणसाला असं वाटतं पैसा मिळाला, पद मिळालं म्हणजे माणूस सुखी झाला. वाटतं ना? अजून 4 रुपये आले, अजून 10,000 रुपये आले, अजून 3,000 आले, अजून 1,500 आले. बस बरोबर पहिले 2-4 वेळेचे आले, अजून एखादे आले, टेन्शन नाही. दिवाळी बोनस, टेन्शन नाही. मग सुख मिळेल. मिळेल का? काय सांगते, माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. पैसा जीवनामध्ये भरपूर येऊ द्या. पैशानं साधनांचं सुख म्हणजे क्षणिक सुख ज्याला म्हणतो, जे मिथ्या आहे, जे खोटं सुख आहे, ते प्राप्त करता येऊ शकतं. पण शाश्वत सुख साधनातून मिळत नाही, एवढं ध्यानात ठेवा. सर्व सुखाची आशा जन्म गेला. एक मुक्ती अज्ञानाई गेला. एक मुक्ती अज्ञानाई गेला. हिंडता पावला
खरी अर्थानं संत भगवंताबद्दलचा व्यवहार आणि जगाबद्दलचा प्रपंचाबद्दलचा व्यवहार संतांचा वेगळा आहे. तुमचं आमचं हेच चुकतं. आपण प्रपंचासाठी जो व्यवहार करतो तोच भगवंताशी करतो, किंवा जो दृष्टिकोन प्रपंचासाठी आहे, तोच दृष्टिकोन भगवंताला प्राप्त करण्यासाठी, असं नाही घडत. प्रत्येकासाठी वेगवेगळं. संतांचा भाव प्रपंचाचा वेगळा आहे आणि भगवंतात परमार्थ प्राप्त करण्यासाठी भगवंताला प्राप्त करण्यासाठीचा भाव भिन्न आहे. संत सांगता संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. शून्य घातलं संसारावरती का? वाढता हा पुण्य धर्म वाढण्याकरिता. कोणता धर्म? आज सध्या धर्मामध्ये मतांतरे करून आपण खऱ्या अर्थानं फार मोठी धर्माची हानी करत चाललेलो आहे. संत सांगतात बाकीचा धर्म आम्हाला माहित नाही बरं. सर्व इतर धर्म आम्हाला कळत नाही, आम्हाला एकच धर्म करतो. कोणता? हरिमुखे म्हणा, नामस्मरण करणं भगवंताचं. कारण एखाद्याला नसेल धर्माचं काही, कारण धर्म म्हणजे आपला संवेदनशील भाग आहे. सेन्सिटिव्ह आहोत आपण धर्माबद्दल फार. त्यामुळे फार खोलात धर्माचा विचार न करता संत सांगतात आम्हाला इतर धर्म काही कळणार नाही, पण आम्हाला एक धर्म मात्र कळतो. कोणता? ज्यानं पुण्याची वाढ होते. आणि पुण्याची वाढ कशानं होते? पुण्याची गणना. एकच साधन म्हणजे भगवंताचं नामस्मरण. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. सर्व धर्म, मग तिथे सर्व धर्म येतात आणि सर्व धर्माचं एकच सार म्हणजे भगवंताचं नामस्मरण. ज्या नामस्मरणातून पुण्यकर्म वाढतं असा धर्म आम्ही वाढता केला. एकूणाचार नाम विठोबाचे. खऱ्या अर्थानं वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार्य नाम विठोबाचे. हा धर्म वाढवण्यासाठी संत अवतार घेत असतात आणि इथपर्यंत खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाचा उद्धार करण्याच्या मार्गानं मार्गदर्शनही करत असतात. त्यामुळे सध्याच्या काळामध्ये सगळं चुकलं तरी चालेल, पण मार्गदर्शक चुकू नका. कुणाचं ऐकतोय हे जरा ध्यानात ठेवा. कारण आत्ताचं यश अपयश, आपलं सुख दुःख आपण कुणाचं ऐकतोय याच्यावरती अवलंबून नाही. त्याचं ऐकून आणि नाही त्याचं मार्गदर्शन घेऊन आपल्या जीवनाची बर्बादी करून घेऊ नका. काय जगाला शरण जाण्याची गरज आहे, काय कोणाला मागण्याची गरज आहे. एवढे मोठे संत आपल्याला उद्धार होऊन खरी अर्थानं आपल्या जीवनाचा उद्धार करतात. काय जगाजवळ हात पसरण्याची गरज आहे माणसाला? काय कमी ठेवलं संतांनी आपल्यासाठी? सगळं आयता परमार्थ आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे, काही कमी नाही हो. फक्त आपल्याला ते साधन प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. प्रामाणिकपणे आपल्याला परमार्थ करणं गरजेचं आहे. दिखाव्याचा परमार्थ करत जाऊ नका. समाजाला दाखवण्यासाठी परमार्थ करू नका. मान सन्मानासाठी परमार्थ करू नका. आत्मसुखासाठी परमार्थ करा. जगाला दाखवायचं प्रपंच भरपूर आहे. हे असं ते तसं, हे अमुक ते तमुक. लोक सांगत राहते. ताई, मी नेहमी सांगते की आम्ही एका ठिकाणी चहा घेण्यासाठी गेलो. ते म्हटले ताई इकडे या. काय? हे किचन बर, हे बेडरूम बर, हा हॉल बर, हे देवघर बर, ही गॅलरी बर, हे वरचा मजला बर, हे तळघर बर. अच्छा, तर पिऊ दे. अभिमान कोणाचा सांगता? कधी ना कधी तरी हे निष्ठून जाणार आहे का राहणार आहे सगळं तसंच? संत सांगतात मोहे धरिलिया ऐसे होईल, असती प्रतिष्ठा तेही जाईल, आणि परलोक ही अंतर येईल ही कैसे. ज्ञानोबराय सांगतात कशाचा अहंकार? जे बहुता एका भातरू अहंकाराचा भूत संचरू झाला, म्हणून विसरू आत्मबोधाचा. काय राहिलं? विसरून गेलो सगळं. हँग झाला माणूस या अभिमानानं. आणि कुणाला अभिमान नाही? प्रत्येकाला अभिमान आहे. खिशातल्या पेनवरती अभिमान, साडीच्या किनारीवरती अभिमान. संत सांगतात हा अभिमान कामाचा नाही. आपला मार्गदर्शक चुकू नका.
सायकल चुकली तर एखादा मरेल, दुखापत होईल, ॲक्सिडेंट होईल. दुचाकीवाला चुकला 4-5 जण जातील, म्हणजे हॉस्पिटलमध्ये काही ॲडमिट होतील. फोरवाला म्हणजे 4 व्हीलरवाला 4 चाकीवाला चुकला तर 10-15 जातील. एसटी ड्रायव्हर चुकला 20-25 जातील. रेल्वे ड्रायव्हर चुकला हजारो जातील. पण खरी अर्थानं वक्ता चुकला, मार्गदर्शक चुकला, गुरु चुकला, अख्खी पिढी बर्बाद जाते. एवढं ध्यानात ठेवा, अख्खा समाज बर्बाद जातो. त्यामुळे संतांचं ऐकणं, तेनीची पंथे चालू जाता, कशाला दुसऱ्याचा मार्ग अवलंबता. न पडे गुंथा कुठे काही स्पष्ट सांगतात, कुठेच अडचण येणार नाही. फक्त तुम्ही आमच्यावरती विश्वास तर ठेवा. ते आम्हाला म्हणतात काय तुमचं खरं असतं का? एकदा अंतःकरणानं नामस्मरण करून बघा. नामे तारीने अनेकांचा उद्धार केला. आपला का नाही होणार? पण प्रामाणिकपणा ठेवा. ताकात लोणी असेल चालेल, लोण्यात ताक ठेवू नका. कोळशात हिरा असेल चालेल, हिऱ्यात कोळसा नसावा. पाण्यात नाव असेल चालेल आजी, नावेत पाणी नसावं. राजकारणात परमार्थ केला तरी चालेल, परमार्थात कधी राजकारण नसावं. एवढा शुद्ध संतांनी आपल्याला हा परमार्थ दिलेला आहे. संत सांगतात संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य. धर्म केला, काय केलं त्यांनी? हरिभजनातून खरी हरिभजनी हे धवडिले जग आणि चुकविला लाग, हे फार महत्वाचं आहे. नामस्मरणातून अख्ख्या जगाला ढवळून टाकलं. पाण्याचा रंग कसा आहे आपल्याला सांगता येणार नाही. किंबहुना पांढरा आपण म्हणू शकतो, निळा आपण म्हणू शकतो.
पण विशिष्ट कलर जर त्याच्यामध्ये मिक्स केला तर ते पाणी त्या रंगाच्या स्वरूप म्हणजे तो रंग आणि पाणी याच्यात काही भेद उरत नाही. तसं हरिभजनातून अख्खं जन हा जनसमुदाय ही सृष्टी संपूर्ण प्राणीमात्रा त्या ठिकाणी संतांनी हरिभजनी हे ढवळीले जग. आणि फार महत्वाचं वाक्य ते, फार महत्वाचं चरण आहे ते, चुकविला लाग कळी काळाचा. ज्या युगाचंच नाव किंवा ज्या काळाचं नाव मृत्यूलोक आहे, ज्या लोकाचंच नाव मृत्यूलोक आहे, जिथे मृत्यू हा सत्य आहे, अशा ठिकाणी मृत्यूला चुकवता येत नाही. येथे नाही उरो आले अवतार येरती पामर. खरी अर्थानं इथं कुणी सुद्धा शाश्वत राहू शकलं नाही. पण जिथे काळ प्रत्येकाला गिळंकृत करतोय, जगद्गुरु तुकोबरांची काय ताकद असेल. आम्ही माथा दिला पाय जगा काळ खाय, असा प्रसंग घडलेला. जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठामध्ये नेण्यासाठी भगवान परमात्मा विमान घेऊन आलेले आहेत. इकडे लक्ष द्या, ऐकताय तुम्ही सगळे पाठीमागे. भगवान परमात्मा विमान घेऊन आलेले आहेत आणि जगद्गुरु तुकोबरायांना हात दिला. पण तुकोबरायांचा हात आणि भगवंताचा हात काही मिळेना झाला, थोडंसं अंतर उडू लागलं. हातामध्ये हात जाईना म्हणून तुकोबारा इकडे तिकडे पाहू लागले, काहीतरी पायाखाली भेटते की नाही म्हणून शोधाशोध करू लागले. आणि तेवढ्यात तो दिसला. कोण? तो काळ बसला होता निवांत. ते म्हणले, बाबा सगळ्यांना मी घेतो, यांना भगवान परमात्मा घेऊन जायला आले. माझ्या तडाक्यात काही आले नाही, पण तुम्ही आम्ही मात्र सुटणार. काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा. म्हणले माझ्या तडाक्यातून कुणी जात नाही, पण हे निघालीत चला संत महात्मे. अख्खं जग आपण यमाला घाबरतो, पण तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रियम. तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रियम नाम. घेता का प्रियम. ही ताकद तुकोबरायांची. बोलावलं त्याला, इकडे ये. ते घाबरत घाबरत आलं, थरथर कापत. काळ काय झालं महाराज, काय आज्ञा, काय सेवा करू. खाली वाग, मला तुझ्या पाठीवरती उभा राहायचं. आम्ही माथा दिला. सगळ्यांना काळ गिळंकृत करतो, पण इथे काळाला खाली वाकवण्याची ताकद जो कोणाची आहे तर जगद्गुरु तुकोबरायांची आहे. विठ्ठल विठ्ठल चुकविला लाग कडी काळाचा. या नामस्मरणाच्या, या हरिभजनाच्या, या भक्तीच्या माध्यमातून कडी काळाचा लाग म्हणजेच काळाला चुकवता येतं. ही ताकद आहे संतांची, ही ताकद आहे संत विचाराची, ही ताकद आहे भगवंत चिंतनाची. त्यामुळे माणसाला त्याचा आधार कळाला पाहिजे, माणसाला त्याचं अस्तित्व कळालं पाहिजे. आज खरी अर्थानं अनेक माध्यमातून आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो. एखाद्याला जर नसेल भगवंताच्या पंढरपूरला जाता येत, हरकत नाही. तुम्ही घरी बसल्या खरी अर्थानं आपल्या जनाच्या, जगाच्या, पशुप्राण्यांच्या सेवेतून भगवंताची सेवा करत चला. अनेक संत आपण पाहिलेत की भगवान परमात्मा त्यांना भेट देण्यासाठी आले, त्यांना पंढरपूरला जावं लागलं नाही. हे कर्म, हा परमार्थ आपल्यामध्ये आला पाहिजे. सगळी लोक देवाचं भजन करतात. इकडे लक्ष द्या. पंढरपूरची वारी कराल, चारीधाम कराल, एकादशी धराल, अगदी नवस, सायास, उपास, तपास सगळं कराल, पण आपल्या कर्मालाच जर चुकत असाल, दैनंदिन कर्मच जर चुकत असाल तर उपयोग नाही. त्यामुळे जेवढं सत्कर्म, जेवढं चांगलं पुण्यकर्म करता येईल. आज भालेराव कुटुंब, आज ती मुलं मुली कुटुंब म्हणजे त्यांच्या सुना आईची अंतःकरणानं सेवा करतात. मी म्हणेन इथेच खरी अर्थानं त्यांना काशी आणि इथेच त्यांना श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालेले लक्षात ठेवा. आईच्या चरणांमध्ये. माय बाप केवळ काशींतेने न जावी तीर्थासी. पण काही प्रसंगी किती ओरडून सांगा, ते घरी गेल्या आईलाच उलट बोलून जातो. आज या कुटुंबाला जर कोणी विचारलं का तुम्ही आईचं वर्ष श्राद्ध करताय, काय गरज आहे हे सगळं करण्याची, इकडे लक्ष द्या. उभा राहावा, एवढं नियोजन करावं, काय गरज आहे म्हणले या सगळ्याची. गेलेली व्यक्ती गेली, आता आई गेली, मग का तिच्या पाठीमागे तुम्ही एवढं सगळं अट्टास करताय, काय गरज आहे हो. कुटुंबाचे डोळे भरून यावेत. मुलांचे डोळे भरून आले म्हणले हो. एक जण म्हणला एवढं सगळं केल्यानं आई थोडी परत येणार आहे. अरे असं बोलू नको.
असे एक काय असे 10 वर्ष श्राद्ध केली तरी तिने केलेले उपकार आमच्यावरती ती भेटणार नाही. जगात एवढी ताकद नाही जेवढी आईच्या कष्टात आहे. जगात एवढं प्रेम नाही जेवढं आईच्या अंतःकरणात आहे. आणि जगात एवढं मातृत्व नाही जेवढं माझ्या आईच्या हृदयात आहे. तिचं फक्त शरीर संपलंय, तिचा फक्त देह संपला, पण तिने आमच्यावरती जे कर्म जे प्रेम केले, तिने आमच्यावरती जे संस्कार केले ते आयुष्यभर संपणार नाही. एखादा कोणीही पाहुणादारी यावा कधी त्याला उपाशी जाऊ दिलं नाही. परक्या माणसाला जीव घालण्याची तिची दानत होती. मग जिने आमच्यासाठी अपार कष्ट केले त्या आईसाठी आम्ही एवढे वर्ष श्राद्ध नाही करू शकत का? शून्यातून निर्माण केलं होतं तिने आम्हाला, काही नव्हतं आमच्याकडे. पण आज स्वर्गाचं सुख भालेराव कुटुंबाच्या दारात आपण पाहू शकतो. समाजात चांगल्या परीनं काम करणारं हे कुटुंब हे फक्त आणि फक्त आईच्या कष्टाची ना आईच्या उपकाराची ताकद आहे. आज मी तुमच्या समोर 2 तास बोलताना उभी दिसते, पण या बोलण्या पाठीमागे माझ्या आई वडिलांच्या कष्टाचं फार मोठी चीज. ही ताकद कोणाची असेल तर आई बापानं केलेल्या संस्काराची. जग आज कौतुक करेल उद्या विसरून जातं, आज विचारतं उद्या विसरून जातं, पण मरेपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत आपली काळजी करणारी फक्त आणि फक्त आई राहते. स्वार्थाच्या जगात तुम्ही 10 रुपये एखाद्याकडून उसने घ्या, 10 रुपये, त्या 10 रुपयाला सुद्धा व्याज लावलं जातं. ही जगाची रीत आहे. या स्वार्थाच्या जगात 10 रुपयाला सुद्धा व्याज लावून परत कर म्हणण्याची सवय. पण जिनं आयुष्यभर जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जी कधी स्वतःसाठी जगली नाही. पुरुषांना माझी एक विनंती आहे, आपल्या घरात आपली आई आपली पत्नी अनेक रूपामध्ये दिसली आहे. घरामध्ये सगळ्यात जास्त उपवास पुरुष करतात का स्त्री करते? सगळ्यात जास्त उपवास स्त्री करते. मला फक्त एकच उत्तर द्या, तिनं तिच्यासाठी किती उपवास केले, तिनं तिच्यासाठी किती व्रतविधी केले. तिनं स्वतःच्या सुखाची कधी अपेक्षा नाही ठेवली. अरे पती सुखात दिसला तिचा दिवस आनंदात जातो, मुलगा सुखात दिसला तिचा दिवस आनंदात जातो. ती भगवंताकडे पाहते, हे देवा, एकदा गरीब परिस्थिती होती, एका टाइमाचं जेवण केलं तर दुसऱ्या वेळी काय खावं हा प्रश्न पडायचा. पोरांसाठी भोजन बनवत असताना जेवढं काही तांदूळ शिल्लक होते आईनं तांदूळ शिजत घालावेत आणि पोरांसाठी भात बनवला, पोरांच्या ताटात वाढला. अशी परिस्थिती होती बाबा. आज सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, सायंकाळी वेगळं खायला मिळतं. पण जो काळ तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे, बहुतांश लोकांनी इथे तांदूळ शिजवून भात प्रत्येक पोराच्या ताटात वाढला. 3 पोरं, 3 मुलांच्या ताटात भात वाढला. टोप रिकामा झाला, ते भांड रिकामं झालं आणि रिकामं झालेलं भांड आईनं आपल्या पदराच्या आत झाकून ठेवलं. स्वतःसाठी ताट घेतलं होतं, ते ताट आईनं मागं सारलं. पोरांनी पाहिलं आणि विचारलं, अगं आई, अगं तुझं ताट का मागं सारलं? तुला नाही जेवायचं का? नाही रे दादा, नाही मला भूक नाहीये. तुम्ही जेवून घ्या, तुम्ही जेवून घ्या, मला भूक नाही, मी खाऊ. पोरांनी सगळं भात संपवलं. सायंकाळच्या वेळेला रात्रीच्या जेवणाला भाकरी टाकल्या. जेवढ्या होत्या तेवढ्या भाकरी पोरांच्या ताटात आईनं वाढल्या आणि पुन्हा स्वतःचं रिकामं ताट आईनं मागं सारावं. पोरानं विचार केला, म्हणजे आई खरं खरं सांग, सकाळी तू जेवली नाही, आताही तू ताट मागं सरतेस, आताही तू जेवत नाही का ग? तुला भूक लागली नाही का? अगं तुला जेवायचं नाही का? त्या आईनं उत्तर द्यावं, नाही रे दादा, आज माझा उपवास आहे त्यामुळे मला जेवायचं नाही.
डोळे भरून आले, पोटातली भूक डोळ्यातल्या पाण्यात दिसत होती. पळत पळत देव्हाऱ्याजवळ गेली. मंदिरात त्या देवाजवळ हात जोडून ती आई प्रार्थना करते, देवा काय जे कमी पडेल ते माझ्या वाट्याला घाल. खाऊ शकली असती ना बिचारी पोरांच्या ताटातली चतकोर चतकोर भाकर, खाऊ शकली असती ती आई पोरांच्या ताटातली अर्धी कोर भाकर, पण नाही खाल्ली तिने. का? देवाजवळ प्रार्थना करते, देवा चतकोर भाकरी सुद्धा माझ्या पोरांना कमी पडू देऊ नको, एवढंच मागते रे. मी उपाशी राहिले तरी चालेल. कोण मागतो कुणासाठी आणि कोण जगतो कुणासाठी? तिचं अस्तित्व कळणं फार कठीण. काय केलं तिनं? या कुटुंबाला विचारा, काय केलं तुमच्या आईनं? कुटुंब डोळे भरून सांगत, तिनं बांधलं घरट, दिला उबारा निवारा, तिनं बांधलं घरट, दिला उबारा निवारा, घेऊन या पंखा खाली, लागू दिला नाही वारा, घेऊन या पंखा खाली, लागू दिला नाही वारा, दूर देह संपला. जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या या शरीराला आरशात पाहतो ना, हा सांगाडा, हा देह, प्रत्येकाने विचार करा. आरशापुढे उभा राहा घरी गेल्यानंतर, आणि स्वतःचं शरीर पाहत असताना विचार करा, एका एका रक्ताच्या आणि एका एका दुधाच्या थेंबापासून तिनं आपल्याला निर्माण केलं. कुणी दिलं जीवदान? कुणी दिलं? हे त्या आईपासून निर्माण झालो आपण. तिनं तिचं रक्त अटवलं ना आपल्याला रक्त दिलंय. तिनं तिची हाडं झिजवली ना आपला सांगाडा निर्माण केलाय. 9 महिने 9 दिवस आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. एवढ्या वेदना, एवढा त्रास, असह्य दुःख फक्त आणि फक्त ती आई सहन करू शकते. एक जण भांडत आला, ओ ताई काय हो तुम्ही आईचे उपकार सांगता, काय केलं तिने एवढं? 9 महिने 9 दिवस तर वाढवलं पोटात, असा काय मोठा उपकार केलाय तिने? तुम्ही वारंवार हे का सांगता तिने फार उपकार केले, फार उपकार केले? 9 महिने 9 दिवस तर वाढवलं, काय उपकार केलेत? म्हणलं ये दादा, काय उपकार केलेत हे तुला माहित नाही, फक्त एकच काम कर,
तिचे उपकार तुला जाणून घ्यायचेत ना. शेजारी वीट होती, म्हटलं वीट घे आणि आपल्या पोटाला बांध. एका कापडाच्या साह्यानं त्या पोरानं वीट बांधली. किती पावशेर? अर्धा किलो वजनाची वीट असेल. अर्धा किलोची वीट त्यानं पोटाला बांधली आणि म्हटलं फक्त 2 दिवसांनंतर तुम्हाला याच विटेसह घरी ये. याच विटेसह काढायची नाही 2 दिवस. ठीक आहे म्हटला, चालेल. चालाय गेला, व्यवस्थित चालता येईना. जेवायला बसला गेला तर बसता येईना. खाली वाकाय गेला, खाता येईना. कोणतं काम त्याला नीट करता येत नव्हतं का? वीट अडथळा करत होते. वीट मध्ये यायची, त्रास व्हायचा, वेदना व्हायची, त्रास व्हायचा, तिरस्कार यायचा त्या विटेचा. राग आला त्याला. 2 तासानंतर स्वतःच्या हातानं वीट काढली, फेकून दिली. काय केलं? पोटाची वीट फेकून दिली आणि 2 तासानं पळत पळत आला. हो ताई, म्हटलं अरे वीट कुठे गेली? दिली फेकून. म्हटलं पण काय संबंध आहे त्या विटेचा आणि आईनं माझ्यावरती केलेल्या उपकाराचा? म्हणते ए दादा, 2 तास सुद्धा तू नीट वीट सांभाळू शकला नाही. 2 तास त्या अर्धा किलो विटेचं वजन तुला सहन करता आलं नाही. विचार तुझ्या आईला घरी जाऊन 9 महिने 9 दिवस तिनं तिच्या उदरात तुला कसं वागवलं असेल, किती गोष्टीसाठी तिला त्रास झाला असेल. अरे झोप लागत नव्हती बिचारी, व्यवस्थित खाता पिता येत नव्हतं, इतका त्रास झाला तिला, पण कधीच तिनं तुला टाकून देण्याचा विचार नाही केला. इतका त्रास झाला तिला. अहो शेवटच्या क्षणाला तर एवढी क्रिटिकल सिच्युएशन सध्याच्या काळात आपण अनेक महिला पाहतो. बॉडीतलं सर्व पाणी कमी होऊन जातं, पूर्ण रक्त संपून जातं आणि अगदी प्राण जाण्याची वेळ येते. इथपर्यंतची कंडिशन होते की जिथे एकच डिसिजन घ्यावा लागतो, बाळ आणि आईपैकी. एवढ्यापर्यंत विचार करत असताना ती स्वतःचा प्राण त्यागायला सुद्धा तयार होती. कोण करतं कोणासाठी? शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यासाठी जगणारी फक्त आई राहते, एवढं ध्यानात ठेवा. म्हणून तिचं अस्तित्व विसरता कामा नये. आज या कुटुंबानं तिचं अस्तित्व ध्यानात ठेवलं. खऱ्या अर्थानं आई तुझ्या मूर्तिवाणी अनमोल जन्म दिला ग आई तुझे, उपकार फिटणार नाही. हाडाची तू काडी करूनी केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट आई केले नाही. आई तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे, उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे, उपकार फिटणार नाही. फेडू शकत एवढा मोठा उपकार आईनं केलाय. उत्कृष्ट अशी या ठिकाणी आपल्या नांदूर धमेश्वरून इथपर्यंत आमचे निखिल भाऊ, एकदा जोरदार टाळी वाजवा साऊंड सिस्टीम साठी. सिस्टीम मोठी मोठी राहते, आपलीच मोठी असं काही नाही, पण ऑपरेटर महत्वाचा आहे. त्यामुळे आमचे निखिल भाऊ खूप छान ऑपरेटिंग, काय द्यावं कुठं कसं द्यावं, आणि खरी अर्थानं इथं काही मागण्याची इको द्या हे द्या ते द्या, काही मागण्याची गरज पडत नाही. हे अंतरीची घेतो गोडी, अशा पद्धतीनं ते जाणून घेतात काय लागतंय वक्त्याला. दादा मनापासून धन्यवाद. आणि ज्यांना आपल्या सर्वांनाच इथपर्यंत बोलावलं आणि